शिवसेनेचं राष्ट्रीय महाधिवेशन हे कोल्हापूरमध्ये घेण्यात आलेलं आहे। सर्वच आमदार, खासदार त्याचप्रमाणे पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थिती लावताना पाहायला मिळतात। आजचा दिवस संपलेला आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार धैर्यशीलजी माने आहेत। सर, आजचा संपूर्ण दिवस संपलेला आहे। सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन येत्या लोकसभेच्या अनुषंगाने करण्यात आलेलं आहे। कशाप्रकारे शिवसेनेची स्ट्रॅटेजी असणार आहे, कशाप्रकारे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे, कारण महायुतीच्या माध्यमातून मिशन 48चा देखील नारा देण्यात आलेला आहे। महायुतीचं अधिवेशन अजून संयुक्तपणे व्हायचं आहे, पण त्याआधी पक्षाचं जे अधिवेशन आहे ते राष्ट्रीय स्तरावरचं अधिवेशन, पहिलं राष्ट्रीय अधिवेशन हे कोल्हापूरमध्ये होतं आहे। वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब हे कोल्हापूरच्या अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या राजकीय कामाची सुरुवात करायचे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब पक्षाचं हातात धुरा घेतल्यानंतर ह्या सगळ्या प्रक्रियेला ज्या पद्धतीनं बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायचे आहेत त्याच अंबाबाईच्या पायाला स्पर्श घेऊन त्या ठिकाणी ते उद्याचं राजकीय आणि सामाजिक जीवनाची या ठिकाणी क्रांती घडवण्याचा निर्णय यामध्ये घेत आहेत। आपण ज्याचा उल्लेख केला की 48 लोकसभेच्या सीट्स ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत। महायुतीचं मागच्या वेळेचं आपण जर रिपोर्ट कार्ड पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं घवघवीत यश हे या ठिकाणी महाराष्ट्रामधनं केंद्र शासनाला किंवा मोदी सरकारनं त्या ठिकाणी मिळालं होतं। आजसुद्धा त्याच्यापेक्षा तिप्पट ताकदीनं तिन्ही पक्ष एकत्र मिळून या ठिकाणी हा शिवधनुष्य हातामध्ये घेतला आहे आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जात आहेत। त्याची सुरुवात आजच्या ह्या अधिवेशनातनं झाली म्हटली तर काही चुकीचं होणार नाही। आजचा पहिला दिवस संपलेला आहे, उद्याचा दिवस देखील बाकी आहे। आज मोठ्या प्रमाणात युवा सैनिक, महिला आघाडी त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते होते। या सर्व कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करण्यात आलं, कारण पक्ष संघटना वाढीसाठी असेल, कारण शिवसेना आणि धनुष्यबाण हे मिळाल्यानंतर हे पहिलंच राष्ट्रीय अधिवेशन आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेब हे ऑब्झर्वर म्हणून बसले होते, म्हणजे या काळामध्ये कायमपणे नेत्यांनी स्टेजवरची भाषणं द्यायची हा आत्तापर्यंत प्रकृती आहे, तो या ठिकाणी बदलून स्वतः मुख्यमंत्री साहेब रिसेप्टिव्ह भूमिकेमध्ये ऐकणाऱ्यांचा पक्ष आहे, सांगणाऱ्या कार्यकर्त्याचा ऐकणाऱ्यांचा पक्ष आहे। याचं एक उत्तम उदाहरण आजच्या आपण अधिवेशनामध्ये पाहिलं असेल। दिवसभर मुख्यमंत्री साहेब सगळ्या विषयांची माहिती या ठिकाणी घेत होते। शासनानं राबवल्या, केंद्र शासनानं, राज्य शासनानं राबवलेल्या विविध योजनांची या ठिकाणी माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली। कार्यकर्त्याला त्याला एम्पॉवर करण्यात आलं आणि त्यांच्या भूमिकेमधनं या ठिकाणी काय केलं आहे आपण ह्या गेल्या 2 वर्षामध्ये शासनाच्या वतीनं याची संपूर्ण माहिती प्रत्येक डिपार्टमेंट वाईज या ठिकाणी कार्यकर्त्यांना सुद्धा देण्यात आली। त्याचबरोबर महायुतीचं या ठिकाणी जे आपण व्रत हातामध्ये घेतलं आहे ते शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचवता येईल, इलेक्शनच्या मॉडेलमध्ये आपण जात असताना आपली नेमकी भूमिका काय आहे, आपला दृष्टिकोन काय आहे हे समजावून सांगण्याचं काम आजच्या या ठिकाणी महामेळाव्यामध्ये झालं। नक्कीच जर पाहायचं झालं तर सरकारी योजना असतील, त्याचप्रमाणे महायुतीतला जो काही अजेंडा आहे तो शेवटच्या माणसापर्यंत कशाप्रकारे पोहोचवला जाईल अशा प्रकारचं मार्गदर्शन जे आहे ते पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना या आजच्या शिबिरामध्ये करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।